मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबई इथं आपलं वक्तव्य केलंय। छगन भुजबळ निवडणुकीत उभे राहिल्यास आम्ही त्यावेळी पाहून घेऊ असा इशाराही त्यांनी दिला। देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांविषयी जास्तच प्रेम आहे। देवेंद्र फडणवीस हे खूप चांगले गृहमंत्री आहेत। त्यांनी आमचे खूप चांगले केले। अजूनही काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला। लोकसभेला आमचा कुणालाही पाठिंबा नाही आणि आमचा उमेदवारही नसल्याचं स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे। पुढे बोलताना ते म्हणाले, समाजानं अपक्ष उमेदवारी करण्यापेक्षा पाडण्याचं काम करावं, तेव्हा त्यांना मराठ्यांची ताकद समजेल। पाडण्यातही विजय आहे। महाविकास आघाडी असो, महायुती असो, 40 वर्ष आम्हाला फसवलंच असं म्हणत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली। 6 जूनपर्यंत काही झालं तर ठीक आहे, नाहीतर विधानसभेला आहेच, बघून घेतो। कदाचित 5 जूनला मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे। आम्ही आमच्या हक्काचे ओबीसीमधून आरक्षण मागतो, आम्हालाच मिळेना झाले, आता इतर समाजाचे पण आम्ही मागतो, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली। अशोक चव्हाण सत्तेत असले की वेगळे आणि विरोधात असले की आमच्या बाजूने बोलतात, आता ते सत्तेत आहेत असं म्हणत अशोक चव्हाण यांनाही चांगलाच टोला लगावण्यात आला। केलंय परतय नाही केलंय, आज देऊ उद्या देऊ असं करून करून 7 महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावरती। ज्यांना स्वतःच्या आई बहिणीला बोलल्यावर राग येतो, त्याच आई बहिणी या राज्यातल्या करोडोनं रोडवर होत्या, बारीक बारीक लेकरं घेऊन, तरीही त्यांना थोडीही माया दया आली। आणि यांनी फसवलंय हे तर अंतिम सत्य आत्ता। ते तरी कोणते शान आहेत ते महाविकास आघाडीवर? त्यांनी 40 वर्ष आम्हालाच खाल्लं एकट्या मराठ्यांना। प्रकाश आंबेडकरांनी आम्ही तर इमानदारीने तयार आहेत। आता आमच्या सोबत किंवा असणारे किंवा आपण एकमेकात ज्यावेळेस समीकरण जुळवतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे, यालासुद्धा खूप किंमत आहे। मराठा जसा एक मतानं चालणार आहे, तसं बाकीच्या छोट्या छोट्या जो समुदाय आहे त्यांनी सुद्धा त्याच ताकदीनं उतारलं तर यांना घालवता येईल। देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका आपली? सांगू आता, इलेक्शन संपत झालं, पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना, अतिप्रेम आहे, अतिप्रेम। ते इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत नाही इतकं। कारण माता माऊलीवरती गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी, बक्षिशी दिली त्यांना। आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे। कधीचे तर पाठीमागचे 4 महिन्याचे। खूप गृहमंत्री म्हणून खूप शाबासकी देण्यासारखे। सर, आमचा काही संबंध नाही, आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय, राज्यात आरक्षण आहे आमचं। आता आमचंच आल्यावरच आम्हाला मिळेल असं म्हणायचं। धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचंच यायला पाहिजे, मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे, मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे, म्हणजे जनतेचं, आमचं म्हणजे जनतेचं। मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हालाच आणावं लागणार आहे, दलित बांधवांना पाहिजे असेल तर आम्हालाच आमचं आणावं लागणार आहे। आमचं कोणीच नाही आहे। 70-75 वर्षात बघितलं जनतेचं कोणचंच सरकार नाही। सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रभाव कसा असेल? दिसेल ना त्यांना, आता दिसेल। म्हणून मी नाही आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघड आहे, कारण मी त्याच्यात नाही आहे। मी सांगतानाच सांगितलं की समाजाच्या हातात आहे, समाजानं मात्र एक करायचं आहे। पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचं लालची बनण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं, खोटं बोलायचं, समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा, कुठं अपक्ष उभं राहायचं, काही नाटकं करायची, यापेक्षा पाडण्यासुद्धा लय मोठा विषय, पाडा। अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाज विरोध करतोय, त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून, आज थोडंच नवीन। ते सत्तेत असले की आरक्षण देत नाही, तर सत्तेतून गेले की आमच्याकडून बोलत होते, म्हणजे आंदोलनाकडून। आता मध्ये मध्ये परत तिकडून बोलायला लागले। त्यांचं सरकार आहे आता, ते तिकडे गेले जातात। त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती, लातूरवरती सुद्धा। आता मला वाटतं 4 दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या 100 महिलांवरती गुन्हे दाखल झाले। एक महिला त्यातली तडीपार केली। तडीपार ही देशातली पहिली घटना असेल, अशी सत्ता आहे गृहमंत्र्यांची। मराठा